चला मुलांना, आपण आता ह्या शैक्षणिक साहित्याची ओळख करून घेऊया. तर या साहित्याचं नाव आहे प्रश्न विचारतो आणि उत्तर सांगतो. आपल्याला असे कार्ड्स दिलेले आहेत. आपण आता ह्या कार्ड्सवरचे प्रश्न वाचणार आणि तुम्ही उत्तर सांगायचं. आणि मग या बॉक्समध्ये आपण टाकलं की आपल्याला आपलं उत्तर बरोबर आले की नाही ते आपल्याला समजणार. हां, चला आता मी एक तुम्हाला आधी एक्झाम्पल म्हणून समजावून सांगते. तर बघा, 10 वस्तूच्या गटाला काय म्हणतात? काय म्हणतात? दशक. हे दशक. आता बघा, आपण कार्ड टाकूया. आहे का उत्तर आपलं बरोबर? आहे ना? हां, चला आता आपण असंच बघा, एका झाडावर 10 चिमण्या आहेत, दुसऱ्या झाडावर 15 चिमण्या आहेत, तर दोन्ही मिळून किती चिमण्या झाल्या? कोण सांगते? 10 आणि 15. हां, 25. बरोबर आहे की नाही? आता तुझं उत्तर बरोबर आहे का? आपण बघूया. आहे का? आहे ना? हां, चला. एकपेक्षा लहान संख्या कोणती आहे? 0. 0, 0 आहे की नाही? अशा पद्धतीने आपण कार्ड टाकलं. बरोबर. आता मी तुम्हाला प्रत्येकाला एक एक कार्ड देते. हां, ठीक आहे. तर बघा, हां, एका पुस्तकाच्या दुकानात 50 मराठीची पुस्तके होती. हां, त्यातली 15 पुस्तके काय केली? विकली. तर शिल्लक किती राहिली? सांग बघू उत्तर. ज्याला येते त्याने सांगितलं तरी चालेल. 30. मी सांगू? सांग. 35. टाक बरं तू आता हे कार्ड आणि तुझं उत्तर बरोबर आहे का बघूया. आहे का? आहे ना? हां, ठीक आहे. बघा आता तू बघा, 92च्या आधीची पहिली संख्या कोणती? 91. हां, आता हिचं उत्तर बरोबर आहे का? आपण बघूया. टाक तू. आहे का? हो, आहे ना? हां, बघा, 9, 8, 10 मधली सर्वात लहान संख्या कोणती आहे? 8. टाक आता तू कार्ड आणि बघा त्याचं उत्तर बरोबर आहे का? बरोबर आहे ना? ठीक आहे. आता यातला की नाही तू चुकीचा पर्याय ओळखायचा आहेस. बघ. 4. हां, मग टाक आता त्याच्यामध्ये. आले ना उत्तर बरोबर? ठीक आहे. आता बघा, हां, आयताकृती वस्तू कोणती आहे यातली? पुस्तक. टाक बरं आता बघूया तुझं उत्तर बरोबर आहे का? बरोबर. हां, आता बघा, अंकी 77 कसे लिहाल? 7 दशक. हां, बरोबर आहे. 7 दशक. बरोबर. एकक 7. बरोबर. हां, टाक बरं आता. उलटं टाकलेस. बरं, असू दे. हां, बघा, काल गुरुवार होता, मग आज कोणता वार असेल? शुक्रवार. हां, मग बघा आता शुक्रवार बरोबर आहे का आपलं उत्तर? हो. आहे ना? 4 वजा 3 किती? 9. 9. 4 वजा 3. 1. हां, बघा आता तुझं उत्तर बरोबर आहे का? बरं, आलं की नाही तुमच्या लक्षात आता हे? बघा, अशा प्रकारे आपण काय केलं, आपल्याला विचार करावा लागला की नाही थोडासा, म्हणजे आपल्या बुद्धीला काय झाली? चालना मिळाली. बरोबर की नाही? थोडासा विचार केला, मग परत बघितलं की अरे हो, आपलं उत्तर बरोबर आले, मग तुम्हाला आनंद झाला की नाही? अशा प्रकारे आपण ह्या साहित्याचा उपयोग करू शकतो.